कल्पना करा, तुमच्या वडिलोपार्जित जमिनीवर जी तुमच्या आजोबांनी कष्टाने कमावलेली जी तुमच्या कुटुंबाची एकमेव संपत्ती आहे, अचानक एक दिवस कुणीतरी जेसीबी घेऊन येतो आणि बांधकामाचे सामान उतरतो. दिवसभरात भिंती उभ्या होतात. तुम्ही धावत जाता, ओरडता, पोलिसात तक्रार करता. पण पोलीस म्हणतात हे सिव्हिल मॅटर आहे, कोर्टात जा. तुम्ही कोर्टात जाता आणि लोक सांगतात स्टे घेऊन या, नाहीतर सगळं संपेल. पण तुम्हाला एकही गोष्ट कळत नाही, स्टे म्हणजे नेमकं काय, तो मिळवायचा कसा, किती दिवस लागतात आणि सर्वात महत्त्वाचं, तो मिळाला नाही तर तुमची जमीन, तुमचे घर, तुमच्या आयुष्यभराचे कष्ट एका रात्रीत कसे हरवतील. मी आज तुम्हाला एक थिअरी किंवा पुस्तकी ज्ञान देणार नाही. मी तुम्हाला कोर्टाच्या खऱ्या रियालिटी सांगणार आहे. कोर्टात प्रत्यक्ष काय घडतं, वकील काय करतात, जज काय पाहतात आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही काय चुकता आणि कशी चूक टाळता येईल ते कडक शब्दात सांगणार आहे. कारण स्टे ऑर्डर मिळाला तर तुमची प्रॉपर्टी वाचते, तुमचे हक्क टिकतात, तुमचे कुटुंब सुरक्षित राहते. पण स्टे मिळाला नाही किंवा उशिरा मिळाला तर सगळं संपतं. एकदा बांधकाम पूर्ण झालं, एकदा दुसऱ्या व्यक्तीने कब्जा घेतला, एकदा विक्री झाली की मग कोर्टही काही करू शकत नाही. आजचा हा व्हिडिओ पूर्ण पहा. मी तुम्हाला CPC ऑर्डर 39ची पूर्ण माहिती, स्टे मिळवण्याची स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिकल स्ट्रॅटर्जी देते. कोर्टातली खरी प्रक्रिया, लोकांच्या मोठ्या चुका आणि त्याचे परिणाम, सगळं काही 5 पट जास्त डिटेलमध्ये सांगणार आहे. हा व्हिडिओ तुमच्या प्रॉपर्टी बचावाचा शील्ड बनेल. चला सुरुवात करूया. स्टे ऑर्डर म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगते. स्टे ऑर्डर म्हणजे कोर्टाचा थांबा असा आदेश. कोर्ट स्पष्ट सांगते, जोपर्यंत ही केस चालू आहे तोपर्यंत कोणतीही स्थिती बदलू नका, ती आहे तशीच ठेवा. याला कायदेशीर भाषेत टेम्पररी इंजंक्शन म्हणतात, म्हणजे तात्पुरता प्रतिबंधक आदेश. हा आदेश तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीची स्थिती जशी आहे तशीच ठेवण्याचा हक्क देतो. उदाहरण घ्या, तुमची जमीन आहे, समोरची व्यक्ती ती विकायची प्रयत्न करत आहे किंवा बांधकाम करत आहे किंवा तुमचा कब्जा काढून घ्यायचा प्रयत्न करत आहे. स्टे मिळाला की कोर्ट समोरच्या व्यक्तीला सांगतं, तुम्ही विक्री करू नका, बांधकाम करू नका, कब्जा बदलू नका, कोणतीही नवीन गोष्ट करू नका. हे इतकं पॉवरफुल आहे की एकदा स्टे लागला की समोरच्या पक्षाचे हात पूर्णपणे बांधले जातात. तो काहीही करू शकत नाही. तुम्ही शांत बसून मुख्य केस लढू शकता. पण लक्षात ठेवा, हा स्टे कायमचा नाही, हा फक्त तात्पुरता आहे. जोपर्यंत मुख्य केस निकाली लागत नाही तोपर्यंत. कायमचा स्टे मिळवायचा असेल तर परमनंट इंजक्शनसाठी वेगळी प्रार्थना करावी लागते. स्टे फक्त 3 गोष्टी राखू शकतो, विक्री, बांधकाम आणि कब्जा बदल. तो कोर्टाला सांगू शकत नाही की ही जमीन तुमची आहे, ते मुख्य केस ठरवेल. पण तो तुम्हाला वेळ खरेदी करून देतो. प्रॅक्टिकल सांगते, महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात कोर्टात मी रोज बघते, स्टे मिळाला की 80% केसेसमध्ये समोरची व्यक्ती स्वतःच माघार घेते. कारण त्यांना कळतं की आता पुढे जाणं फायद्याचं नाही. कोणत्या कायद्यात येतो स्टे ऑर्डर? हा येतो कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908 नुसार, म्हणजे CPC मधून. यात विशेषतः ऑर्डर 39 रूल 1 आणि रूल 2 मध्ये याची पूर्ण तरतूद आहे. ऑर्डर 39 रूल 1 मध्ये सांगितलं आहे की कोर्ट कोणत्या परिस्थितीत टेम्पररी इंजेक्शन देऊ शकतं. उदाहरण, जर तुमची प्रॉपर्टी विकली जाणार असेल किंवा कोणती अपरिवर्तनीय हानी होणार असेल किंवा कायद्याने प्रतिबंधित कृत्य होणार असेल तर रूल 2 मध्ये रिपिटेशन किंवा कंटिन्युअस ऑफ ब्रीच रोखण्यासाठी इंजंक्शन देता येतं. याशिवाय रूल 3 मध्ये एक्स पार्टी इंजंक्शन कधी देता येतं याची तरतूद आहे. रूल 3A मध्ये अर्ज दाखल केल्यावर 30 दिवसात निकाल देण्याची जबाबदारी आहे. 4 मध्ये स्टे रद्द कसा करता येईल याची माहिती आहे. हा कायदा 1908 पासून आहे, पण सुप्रीम कोर्टाने अनेक निर्णयात त्याला अधिक स्पष्ट केलं आहे. मुख्यतः हा स्टे जमीन वाद, पोजेशन डिस्प्यूट, बांधकाम थांबवण्यासाठी, प्रॉपर्टी ट्रान्सफर रोखण्यासाठी, टेनन्सी केसेस, पार्टनरशिप डिस्प्यूट्स, कॉपीराइट इन्फ्रिंजमेंट अशा सगळ्या सिव्हिल मॅटर्समध्ये वापरला जातो. महाराष्ट्रातल्या कोर्टात हे सर्वात जास्त वापरले जाणारे विपण आहे. कारण प्रॉपर्टी केसेसमध्ये एकदा स्थिती बदलली की मग ती पूर्ववत करणं जवळपास अशक्य होतं. म्हणून CPC ऑर्डर 39 हा तुमचा पहिला बचावाचा कवच आहे.
पण लक्षात ठेवा, हा कायदा कोर्टाला डिस्क्रिशन देतो, म्हणजे जजला वाटलं तर देईल, नाही वाटलं तर नाही. त्यामुळे तुम्हाला कायद्याची पूर्ण समज हवी आणि प्रॅक्टिकल तयारी हवी. स्टे मिळवणं सोपं आहे का? आता मी तुम्हाला कडक आणि कडवट सत्य सांगते. स्टे मिळवणं अजिबात सोपं नाही. फक्त अर्ज दिला म्हणजे स्टे मिळत नाही. कोर्ट फक्त 3 गोष्टी अतिशय कडक पाहतं आणि या 3 गोष्टी तुम्हाला पूर्णपणे सिद्ध कराव्या लागतात. प्रायमा फेशिया केस म्हणजे पहिल्या नजरेत तुमची केस मजबूत दिसते का? तुमच्याकडे मूलभूत पुरावे आहेत का? तुमची मालकी, तुमचा कब्जा, तुमचा हक्क सिद्ध होतो का? जर हे नाही तर केसेस सुरुवातीला फेटाळली जाते. दुसरी गोष्ट बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स म्हणजे स्टे दिला तर समोरच्या व्यक्तीला किती नुकसान होईल आणि स्टे दिला नाही तर तुम्हाला किती नुकसान होईल. कोणाचं नुकसान जास्त आहे? कोर्ट नेहमी त्याच्याकडे बघतं ज्याचं नुकसान अपरिवर्तनीय आहे. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची इरपॅरलल लॉसेस म्हणजेच नुकसान असं आहे का जे पैसे देऊन भरून निघणार नाही. जमीन बांधकाम झाली तर ती पूर्ववत कशी होणार? कब्जा गेला तर तो कसा परत मिळणार? जर हे 3 मुद्दे तुम्ही पुराव्यांसह सिद्ध केले नाहीत तर स्टे सरळ रिजेक्ट होतो आणि एकदा रिजेक्ट झाला की पुन्हा नवीन अर्ज देणं खूप कठीण होतं, कारण कोर्ट म्हणतं तुम्ही आधीच एकदा अपयशी ठरला आहात. मी रोज कोर्टात बघते 70% स्टे अर्ज रिजेक्ट होतात, कारण लोक फक्त भावनिक अर्ज देतात, पुरावा देत नाहीत. त्यामुळे रियालिटी चेक घ्या. तुमचे कागद तयार आहेत का? कोर्टात काय चालतं? लोकांना वाटतं की अर्ज दिला की दुसऱ्या दिवशी स्टे मिळेल, पण कोर्टातली खरी प्रक्रिया वेगळी आहे. जज तुमचा अर्ज वाचतो, त्यातले फॅक्ट्स तपासतो, तुमचे पुरावे पाहतो, नंतर समोरच्या पक्षाला नोटीस पाठवतो. नोटीस मिळाल्यावर समोरची व्यक्ती काउंटर अफिडेव्हिट देते. दोन्ही बाजूंचे वकील आर्ग्युमेंट्स देतात. जज सर्व काही ऐकून कायद्याच्या आधारावर निर्णय देतो. काही वेळा जज विचारतो, इतके दिवस तुम्ही काय करत होतात? का आधी आला नाही? जर डिले असला तर स्टे रिजेक्ट होण्याची शक्यता 90% वाढते, कारण कोर्टाला वाटतं की तुम्ही स्वतः अर्जंट नाही आहात. त्यामुळे टायमिंग ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात कोर्टात ही प्रक्रिया 7 ते 15 दिवस घेते, पण तुम्ही अर्जन्सी दाखवली तर एक्स पार्टी स्टे मिळू शकतो. म्हणजे समोरची पार्टी नसतानाही तात्पुरता स्टे मिळतो, पण त्यासाठी तुम्हाला अतिशय मजबूत पुरावा किंवा ॲफिडेव्हिट द्यावा लागतो आणि समोरच्या व्यक्तीला नोटीस दिली तर नुकसान होईलच. स्टे कसा मिळवावा? आता सर्वात महत्त्वाचा आणि प्रॅक्टिकल भाग. स्टे मिळवण्यासाठी ह्या स्टेप्स कडकपणे फॉलो करा. सिव्हिल सूट फाईल करा. फक्त स्टे अर्ज देता येत नाही, मुख्य केस दाखल करावी लागते. म्हणजे प्लेन दाखल करा, त्यात तुमचे हक्क, फॅक्ट्स, प्रार्थना स्पष्ट लिहा. ऑर्डर 39 ॲप्लिकेशन दाखल करा. त्यात 3 मुद्दे प्रायमा फेशिया, बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स आणि इररिपेअरेबल लॉस स्पष्ट पुराव्यांसह लिहा. स्ट्रॉंग डॉक्युमेंट्स तयार करा. 7/12 उतारा, अट उतारा, सेल डीड, ॲग्रीमेंट, पोजेशन प्रूफ, टॅक्स रिसिप्ट्स, फोटोज, व्हिडिओज, विटनेस स्टेटमेंट्स. आणि एकही डॉक्युमेंट कमकुवत असू नये. अर्जन्सी दाखवा. अर्जात आणि ॲफिडेव्हिटमध्ये स्पष्ट लिहा की आजच ॲक्शन घेतला नाही तर अपरिवर्तनीय नुकसान होईल. जजला कन्व्हिन्स करा. हिअरिंगमध्ये तयार राहा. दोन्ही बाजू ऐकल्या जातात. तुमचा वकील स्ट्रॉंग आर्ग्युमेंट द्यावा. एमर्जन्सी केसेसमध्ये एक्स पार्टी स्टे मिळवण्यासाठी तयारी ठेवा. आता प्रॅक्टिकल टिप बघा. वकील निवडताना असा घ्या जो रोज या केसेस हाताळतो. स्वतः कागद तपासा. कोर्ट फी, प्रोसेस फी, ॲडव्होकेट फी सगळं आधी समजून घ्या. किती वेळ लागतो? एमर्जन्सी केसमध्ये 1 ते 3 दिवसात एक्स पार्टी स्टे मिळू शकतो. नॉर्मल केसमध्ये 7 ते 15 दिवस, पण कधीकधी 1 महिना किंवा त्याहून जास्त लागतो, कारण नोटीस पिरियड, काउंटर फायलिंग, हिअरिंग डेट्स पण डिले झाला तर नुकसान तुमचंच. कोर्ट म्हणतं तुम्ही स्वतः सिरियस नाही, त्यामुळे पहिल्या दिवशीच ॲक्शन घ्या. लोकांच्या मोठ्या चुका मी रोज बघते. लोक आधी नुकसान होऊ देतात, बांधकाम पूर्ण होऊ देतात, कब्जा बदलू देतात आणि मग कोर्टात येतात. कोर्ट सरळ म्हणतं आता उशीर झाला, स्टे रिजेक्ट होतो. दुसरी चूक कमकुवत पुरावे. तिसरी चूक वकिलांवर पूर्ण विश्वास ठेवणं आणि स्वतः फॉलोअप न करणं. चौथी चूक खोटी माहिती देणं. 5वी चूक ॲक्शन न घेणं. म्हणून रिॲक्शन नाही, ॲक्शन घ्या. पहिल्या दिवशीच वकिलाकडे जा. खोट्या कागदावर स्टे घेतला तर हा सर्वात मोठा डेंजरस भाग आहे. जर तुम्ही खोटे डॉक्युमेंट्स, चुकीची माहिती दिली तर स्टे कॅन्सल होतो.
पेनल्टी लागते, प्रिज्युरी केस होऊ शकतो. IPC 193/209 अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. कोर्ट तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही, त्यामुळे नेहमी सत्य आणि मजबूत पुरावा वापरा. लॉयरची रियालिटी बघा, सत्य बघा. काही वकील केस लांबवतात, स्टे अर्ज प्रॉपरली आर्ग्यू करत नाहीत, कारण त्यांना तारखा हव्या असतात. क्लायंट नुकसानात जातो, त्यामुळे तुमच्या केसवर कंट्रोल ठेवा. प्रत्येक हेअरिंगला अपडेट घ्या. वकील बदलण्याचा अधिकार तुमच्याकडे आहे. फी आधी फिक्स करा. लक्षात ठेवा, स्टे म्हणजे तुमच्या प्रॉपर्टीचा शिल्ड आहे, पण तो मिळवण्यासाठी स्मार्ट स्ट्रॅटर्जी, योग्य वेळ, मजबूत कागद आणि कडक आर्ग्युमेंट लागते. योग्य असेल तर कोर्ट तुमच्या बाजूने उभं राहतं, नाहीतर कायदा असूनही तुम्ही हरता. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या प्रॉपर्टी केस चालू असेल तर कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला प्रॉपर लीगल गायडन्स देईन. लक्षात ठेवा, वेळी स्टे घेतला तरच प्रॉपर्टी वाचते.